समोरून फ्रेम ठेव समोरून. तर मुख्यमंत्र्यांकडून आता नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली जाते। वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात। संपूर्ण माहिती सध्या ते जाणून घेत आहेत। कशा प्रकारे या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय त्याची ही दृश्य आपण पाहतोय। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। गिरीश, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांकडून नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत। मुंबईच्या महापौर सुद्धा त्यांच्या सोबत आहेत आणि त्यासोबतच आशिष शेलार आणि अमित साटम हे सुद्धा आहेत आणि आयुक्त बांगर सुद्धा आहेत। आपण पाहतोय की या संपूर्ण परिसरामध्ये आता पाणी दौरा सुरू केलेला आहे आणि या दौऱ्यात प्रकल्पाच्या कामाचा वेग, भूसंपादन, पर्यावरणीय बाबी तसेच स्थानिक नागरिकांच्या इथल्या काय समस्या आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा जो प्रयत्न तो स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत। काही सूचना सुद्धा त्यांच्या वतीनं आयुक्तांना देण्यात आलेल्या आहेत, अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत आणि मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नॉर्थ कोस्टल रोड प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे वर्सोवा ते चारकोप पर्यंत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाहणी दौरा आहे। आज सकाळी 11:40 थेट हा दौरा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि 1:45 चारकोप सेक्टर 8 पर्यंत, वर्सोवा ते चारकोप सेक्टर 8 पर्यंतचा हा सगळा प्रवास असणार आहे जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः करणारे ग्राउंड झिरोवरती आणि इथल्या कोस्टल रोडची जी पाहणी ती सुद्धा करणार आहे। काम किती प्रगतीपथावर आहे ते सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेतलं जाणार आहे आणि कशा पद्धतीने या कामाचा वेग आहे, इथल्या स्थानिकांच्या काय काय समस्या आहेत ते सुद्धा ते जाणून घेणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज नेमकी काय भूमिका बजावणार आहेत हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महानगरपालिकेचे ज्या विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर त्यांनी इथल्या कोस्टल रोडच्या कामासंदर्भामध्ये पाहणी केली होती आणि या संपूर्ण कामाबद्दल बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, कारण बरीच झाडं तोडली जाणार आहेत, प्रियदर्शनी पार्क त्यामुळे इफेक्ट होणार आहे आणि त्यामुळे जे पिलर्स आहेत त्यांना बाजूला सरकवावं अशी एक मागणी त्यांच्याकडून करण्यात आली होती। याबाबत देखील त्यांनी आढावा घेतल्याची समस्या, त्यामुळे पर्यावरणाला कुठेही धक्का लागू नये आणि हा प्रकल्प जो आहे तो सुरळीत धक्का लागू नये आणि हा प्रकल्प जो आहे तो सुरळीत व्हावा असा जो मानस आहे तो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असल्याचं बोललं जाते। अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आपण पाहतोय की कोस्टल रोडचा पहिला जो टप्पा आहे तो सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्याचं जे काम आहे ते सुद्धा सुरू आहे आणि युद्ध पातळीवर हे काम करायचं आहे अशी जी भूमिका आहे, असा जो मानस आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि हेच कारण आहे की आज रविवारची सुट्टी असताना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ग्राउंड झिरोवर स्वतः उतरलेले आहेत आणि हा संपूर्ण प्रवास जो आहे तो करतायत आणि कशा पद्धतीने या कामाला गती मिळेल किंवा काय नेमकं यामध्ये करता येईल, पर्यावरणाला पूरक अशा कोणकोणत्या गोष्टी यामध्ये करता येतील याचा सुद्धा जो आढावा आहे तो या ठिकाणी घेतला जातोय। मुंबईच्या महापौर आपण पाहतोय ऋतुताई तावडे त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि अमित साटम आहेत भाजप मुंबईचे अध्यक्ष आणि आशिष शेलार आहेत कॅबिनेट मंत्री, ते सुद्धा त्यांच्या सोबत आहे आणि ही सगळी जी पाहणी आहे ती आता त्यांच्या मार्फत या ठिकाणी केली जाते। एकंदरीतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोस्टल रोडची पाहणी केल्यानंतर काय नेमकं भाष्य करणार आहे याकडे आता लक्ष लागलं आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। वर्सोवा ते भाईंदर या नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी सध्या मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे या देखील मुख्यमंत्र्यांसोबत या कामाचा सध्या आढावा घेताना या ठिकाणी आपण पाहतोय। उत्तरेकडील टप्प्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी खरं तर हा नॉर्थ कोस्टल रोड अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि याचीच पाहणी सध्या मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। वर्सोवा ते भाईंदर या दरम्यान या रोडचा विस्तार होतोय आणि यामुळे एक्झिट जवळील वाहतूक कोंडीची समस्या आता संपणार आहे। महापालिका मुंबईतील 10 महत्त्वाच्या मार्गांशी जोडणार आहे आणि यामुळे मुंबई शहरातील प्रवास जो आहे तो सुखद होणार आहे। वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून या नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी सध्या केली जाते। पर्यावरणीय मंजुरी या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माहिती घेतलेली आहे। वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोड असा हा असणार आहे आणि याचीच सध्या पाहणी मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोडमुळे उत्तर ते दक्षिण प्रवासासाठी खरं तर एक चांगला मार्ग उपलब्ध होणार आहे
आणि यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग असेल, लिंकिंग रोड, स्वामी विवेकानंद मार्गांवरील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे. कोस्टल रोडवर सिग्नल मुक्त प्रवास होत असला तरी मार्गाच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर जी वाहतूक कोंडी होते ती यामुळे सुटणार आहे. या सर्वाचा सध्या कशा प्रकारे विस्तार करू शकतो, कशा प्रकारे काम सुरू आहे, या सगळ्याचा आढावा सध्या मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातो. यावेळी महापौर रितू तावडे या देखील मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी आधी माहिती जाणून घेतलेली आहे आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रस्त्यावरून चालताना आपण या ठिकाणी पाहतोय. नॉर्थ कोस्टल रोडचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जातोय. 22.9 किलोमीटर वर्सोवा ते भाईंदर असा हा कोस्टल रोड आहे आणि 10 वेगवेगळ्या ठिकाणी इंटरचेंजेसद्वारे हा रोड जोडण्यात येणार आहे. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. गिरीश, कसा असणार आहे हा नॉर्थ कोस्टल रोड? नक्कीच आपण पाहतोय की बँड्रावरती सिव्हिल पासून हा जोडला जाणार आहे आणि पुढे आपण पाहतोय की बँड्रा सिव्हिल आणि मग त्यानंतर पुढे वर्सोवाला हा कनेक्ट होणार आहे आणि यानंतर पुढे जो आहे तो चारकोप पर्यंत नेणार आहे आणि भाईंदर पर्यंत याला नेण्याची जी योजना आहे ती महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी हा सगळा प्रकल्प आहे. आणि त्याचमुळे आपण पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः आज ऑन टाइम ग्राउंड झिरोवरती दाखल झालेले आहेत आणि या संपूर्ण कोस्टल रोडची जी पाहणी आहे ती त्यांच्या मार्फत केली जाते. एकंदरीतच भाईंदर प्रस्तावित नॉर्थ कोस्टल रोडच्या प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चित. धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.